नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मंडळी, आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे सर्व काय आहे, पण मानसिक शांतता नाही किंवा शरीराला अनेक व्याधी लागल्या आहेत. पैसा खूप आहे, पण अनेक व्याधी लागल्या आहे. त्यामुळे आपला बराच पैसा हा जर ज्या व्याधी आहेत, त्या दूर करण्यासाठी होत असतो. यासोबतच मनात काहीतरी भीती आहे, सतत चिडचिड होते, वादविवाद होतात. कशात लक्ष लागत नाही किंवा सतत काही ना काही आजाराने त्रस्त असतो किंवा घरातली जी व्यक्ती आहे ती त्रस्त असते. यासोबतच अपमृत्यूचं भय वाटतं किंवा असं वाटतं आपलं काहीतरी होईल, या अनेक अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. मग यासाठीच मी तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजे अति उच्च कोटीची सेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता अनुष्ठान करायचं म्हटलं तर अनेकांना वाटतं, की आपल्याला 51 दिवसांचं, 108 दिवसांचं किंवा 3 महिन्यांचं, 6 महिन्याचं, 9 महिन्याचं, 1 वर्षाचं अनुष्ठान करावं लागणार आहे. पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं शक्य नाही. कारण आपण जीही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा. पण तुम्ही जर नियम पाळले नाहीत, तर ती सेवा तुम्हाला जे फळ आहे तर ते मिळत नाही. मग मी खूप वेळेस काहीतरी सेवा केली, त्याचं फळ मला भेटलं नाही. कारण तुम्ही जे नियम आहे, ते नियमांचं पालनच केलं नाही. तर तुम्ही काय अपेक्षा करणार, की मी जी सेवा केली महाराजांनी, त्या सेवेचे फळ मला लवकरात लवकर द्यावं. त्यामुळे आपल्याला या धावपळीच्या युगामध्ये शक्य नाही. यासाठी आपल्याला 3 दिवसीय जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे, तर ते करायचं आहे. मग 3 दिवसात जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे. मग ते केल्याने आपल्याला इच्छित फळ भेटतं का? तर हो, इच्छित फळ नक्की भेटतं. पण काही नियम आहेत ते कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथे बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. म्हणजे तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येत असतो. तारक मंत्र तारक मंत्राच्या सामर्थ्यांचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतलेला आहे आणि त्यांनीच याला जे चमत्कारिक उपाय आहेत ते सुद्धा म्हटलेलं आहे. आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचं पठण केलं, अनुष्ठान केलं, तर आपल्या जीवनातील अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जातील. आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. यासोबतच मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक अनेक समस्या असू द्या. जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हटलं की जीवनात समस्या आल्या आणि अडीअडचणी आल्या. मग त्याला तोंड द्यायसाठी आपण घाबरून जायचं का? नाही. तर आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली, तर तो त्रास आहे तो कमी होणारच. मी असं म्हणत नाही की संपणार नाही, पण तो जो त्रास आहे तर तो कमी होणारच. आणि कमी होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं देखील गरजेचं आहे. मग आता अनुष्ठान कसं करायचं? लगेच असं करायचं सांगते. उठायचं, देवाजवळ बसायचं, लगेच उठायचं, लगेच देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्र सुरू करायचं का? नाही. मी आधी सांगितलं, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग अनुष्ठान कसं करायचं ते बघा. मंडळी, आपण 3 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसंही शक्य असणार आहे, तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता मी जे अनुष्ठान करते, ते मी 21 वेळा करत असते. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या वेळेस म्हणजे मी 21 वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते, त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. मग तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहे, तितक्या संख्येने करा. पण शक्यतो 11, 21 याच संख्येने करायचं आहे. 5, 7 असं करू नका. जर इच्छित फळ मिळायचं असेल, तर 11, 21, 51, 61 सॉरी 108 11, 21, 51, 108 तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत करायचा आहे. आता सर्वप्रथम आपण अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही कोणताही वारू करू शकता. असं काही नाही याच वारी करायचं. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा केली हे अनुष्ठान सुरू करू शकतात. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार
हां, आणि तुम्ही 3 दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. यासोबतच लवकर उठल्यानंतर तुमचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दाराला उंबरठा असणार आहे. तो उंबरठा स्वच्छ असला की घरात जे घर आहे ते अगदी प्रसन्न असतं. घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असेल, आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला, त्याला हळदीचं लेपन केलं, तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या, ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मकता ऊर्जा आहे, ती आपल्या घरात शिरत नसते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उंबरठा स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जो उंबरठा आहे, तो स्वच्छ करायचा आहे. हळदीचं लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपनच तुम्हाला करायचं आहे. मी हळदीच्या लेपनाचा आत्ताच मागे व्हिडिओ टाकलाय, तर तो बघू शकताय नाही का, की रोज आपण हळदीचं लेपन कसं करायचं आणि काहीतरी विशिष्ट दिवशी हळदीचं लेपन कसं करायचं, ते तुम्ही नक्की बघा हे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात. मग अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प आलाच. कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अभिषेक करा, फोटो असेल पुसून घ्या. त्यानंतर नसेल तरीही चालेल, देवाजवळ बसायचं आहे. आपली पूर्ण देवपूजा संपून घ्यायची आहे. आपला तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा आहे. धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर आपलं जे काही आहे तांबून वगैरे घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. 2 पळ्या पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षता टाकायचा आहे. हळदी-कुंकू टाकायचं आहे. 1 फूल टाकायचं आणि स्वतःचं नाव म्हणजे माझं, मी घेते काजल, गोत्र कश्यप असेल. त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या काही ज्या समस्या असतील किंवा वादविवाद असतील, भांडण असेल, तुमची जी काही समस्या असेल, त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं, की त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे आणि तांब्यात सोडून द्यायचं आहे. हात पुसून घ्यायचे आहेत, हात जोडायचे आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, "महाराज, माझी ही इच्छा आहे, ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवसांचं अनुष्ठान करणार आहे." असं सांगायचं आहे आणि हात जोडायचे. त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात, त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात, तर 3 दिवस तुम्ही सकाळी करा. तुम्ही जर 3 दिवस संध्याकाळी करणार आहात, तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लावण्याच्या वेळेस 3 दिवस संध्याला करणार असेल, तर त्यावेळेस तुम्ही करू शकता. मग तुम्हाला जसा वेळ शक्य आहे तसं करा. कारण आजकाल धावपळीच्या उगाच अनेक जण वर्किंग आहेत. ते वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला वेळ भेटत नाही, तर तुम्हाला जेव्हाही शक्य होईल तुम्ही त्या वेळेत करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे, तर तुम्ही आधीच सांगितले मी 21, 51, 11 वेळा तुम्हाला ते जे शक्य होईल तर ते शक्यतो 21 वेळाच तुम्हाला मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. आता मी सुद्धा तारक मंत्र मी तुम्हाला आधी सांगितले. मी सुद्धा 3 दिवसाची सेवा करते, पण 21 वेळा मला झेपेल. 21 वेळा मी तारक मंत्र म्हणत असते. मला तेवढं झेपतं कारण. तुम्ही 21 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आता मंत्र म्हणायचं. मग लगेच सुरू सुरू म्हणायला सुरू करायचं का नाही. आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा आहे. खाली एक स्टीलची किंवा पितळाची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे. प्लास्टिकचा वापर करू नका फक्त आणि काचेचा सुद्धा. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीची जी उदी आहे तर ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही. कारण आजकालच्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात आणि केमिकलमुळं काय होतं आपल्याला म्हणजे घशाला वगैरे ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर आपल्याला आपली जी त्यानंतर जर आपली मध्यंतरी अगरबत्ती जी आहे तर ती जर संपली तर तुम्ही अगरबत्ती लावू शकता. त्याची जी उदी आहे ती एका प्लेटमध्ये पडेल याची काळजी घ्या फक्त. त्यानंतर आपण जी खाली छोटी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे. त्यावर आपला ग्लास जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो ग्लासवर ठेवायचा आहे. आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराज, मी जेव्हा माझं अनुष्ठान आहे तर ते सुरू करत आहे. हे अनुष्ठान 3 दिवसांचं पूर्ण करून घ्या. असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आता तुम्हाला येत नसेल तारक मंत्र, अतिशय उत्तम येत नसेल, तर आपल्याला Googleला PDF भेटते. वाचता येत नसेल तर काही समस्या नाही. म्हणजे तुम्हाला वाचताच येत नाही, नाही का? काही समस्या असेल तर तुम्ही अगदी लावू देखील शकता किंवा श्रवण देखील करू शकता. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये मुलाचं, मुलीचं वय झालं, लग्न होतं, मुलगा किंवा मुलीचं करिअर झालं, नोकरी लागत नाही, पती आहे व्यसनी,
घरात कोणतरी सासू-सासरे आहे, चिडचिड करतात किंवा आपलं कोणाशी जमत नाही. माझी स्वतःची खूप चिडचिड होती किंवा यासोबतच मला सततच काहीतरी आजारपण यायचं. तर माझं काही ना काही दुखत असतं. माझं कशातच मन लागत नाही. घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे. घरात राहावसं वाटत नाही. दुसऱ्याच्या घरी छान वाटतं, पण स्वतःच्या घरी करमत नाही. अशा अनेक समस्या आहेत. एक नाही, मनुष्य म्हटलं तर समस्या येणारच. असंख्य समस्या येतात. मग त्या सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची उच्च कोटीची सेवा केली, तर निश्चितच याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यानंतर घरामध्ये आपण जे तीर्थ तयार केलं, 21 वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. आता हे तीर्थ जे आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ घेईलच का? नाही तर महिलांनो, तुम्हाला काहीतरी युक्ती आहे तर ती लावायची आहे आणि युक्तींना जे तीर्थ आहे ते प्राशन करायचं आहे किंवा द्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची, मी आधी सांगितलं होतं की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं? तर बघा, आपण 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रात आहे. मग त्या एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. मग आता आपण 3 दिवस एकाच जागेवर बसू शकतो का? नाही. तर पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का? तर हो, नियम कोणते तर जाणून घ्या. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहोत, तेव्हा चुकूनही हुलू-डुलू नका. कोणाशी बोलू नका. कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कुणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला कॉल बॅक करू शकतो. आजकाल सर्वांकडेच बॅलन्स आहे. त्यामुळे चुकूनही कोणाचा फोन आला म्हणून उचलू नका. जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्या-मोठ्याने, खूप मोठ्या-मोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतकंच या आवाजातच म्हणा. कारण थोडंसं मोठ्या आवाजात आपण म्हटलं, अगदी आपल्याला म्हणजे आपल्याला होईल, तर असं आपण म्हटलं, तर आपलं जे लक्ष आहे तर ते दुसरीकडे जाणार नाही. तारक मंत्राचंच जे आपण म्हणणार आहोत त्यातच त्यातच आपलं लक्ष राहील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबतच धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर-अन्न घ्यायचं नाही. 3 दिवस कोणाचा बर्थडे आहे किंवा नाही का काहीतरी आहे ते नंतर करा, काही हरकत नाही. पण तुम्ही अगदी मनोभावे हे स्वामी समर्थ महाराजांचं 3 दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान हे करणार आहेत. त्यामुळे चुकूनही कोणाच्या घरचं